मनुष्य जेवढा परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो तेवढा अनुभव पृथ्वी तलावरती दुसरा कोणीच घेऊ शकत नाही। इथपर्यंतच काय तर परमेश्वराच्या स्वर्गामध्ये जे त्याची सेवा करणारे देवदूत असतात, देवदूत, त्यांना सुद्धा एवढा अनुभव नाही जेवढा एक माणूस अनुभव घेऊ शकतो। जेवढं तुम्ही अनुभव घेऊ शकता, जेवढा मी अनुभव घेऊ शकतो, तेवढा स्वर्गामध्ये देवाच्या समोर असलेला देवदूत सुद्धा अनुभव घेऊ शकत नाही। एवढं परमेश्वराने मानवाला सवलत दिलेली आहे, एवढं परमेश्वराने मानवाला मुबलकता दिलेली आहे। आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतंय की जो चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा। कारण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि आपण जे त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याची आराधना करतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो आणि मग त्याच्या वेगवेगळ्या स्वभावाशी आपली गाठभेट होते, त्याचे वेगवेगळे स्वभाव आपल्याला माहिती पडतात। आपण गाण्यामध्ये सुद्धा किती वेळा गातो की तो मुक्तिदाता परमेश्वर आहे, परंतु मुक्तीचा अनुभव आपल्याला कधी येतो जेव्हा आपल्या जीवनातली बंधनं जेव्हा परमेश्वराकडे आल्यामुळे तुटतात आणि परमेश्वर आपल्याला बंधनातून बाहेर काढतो। आणि जो मुक्तीचा अनुभव येतो तो देवदूताला नाहीये, तो फक्त आपल्याकडनं अनुभव ऐकतो, कारण देवदूत बंधनात नाहीये, ते पहिल्यापासूनच मुक्त आहेत। मग मुक्तीचा आनंद काय तो त्यांना समजणार कसा, जे आपण या पृथ्वीवरती जेव्हा देवाच्या सामर्थ्याने मुक्तीला अनुभवतो आणि आपण जेव्हा गाणं गातो तेव्हा स्वर्गाला पण कळतं की देव मुक्तिदाता परमेश्वर आहे, तो चांगला परमेश्वर आहे।